इयत्ता 9वी, विषय अक्षर भारती. मी श्री यशवंत पवार सर, चेंबूर नाका, MPS माध्यमिक शाळा. आज आपण व्याकरण या घटकातील उपघटक जो आहे अर्थालंकार, तर अर्थालंकार याचा अभ्यास करणार आहोत. मागच्या तासाला आपण अलंकार म्हणजे काय याबद्दल पूर्ण माहिती घेतलेली आहे आणि या वर्षी इयत्ता 9वीला जे अलंकारचे 2 प्रकार आहेत ते अर्थालंकाराचे 2 प्रकार आज आपण जरा विस्तृतपणे अभ्यास करणार आहोत. तर शब्दालंकार आणि अर्थालंकार यापैकी आपल्याला फक्त अर्थालंकार यामधील 2 प्रकार आज अभ्यासाचे आहेत आणि यावर्षी तुम्हाला अभ्यासासाठी अर्थालंकार मधले 2 प्रकार आहेत. तर आपण पुन्हा एकदा अलंकार म्हणजे काय याची व्याख्या एकदा बघूया, म्हणजे एकदा तुम्हाला रिवाइज होऊन जाईल की तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी दिसतंय की अलंकारामध्ये जे दागिने आहेत ते दाखवलेले आहेत. म्हणजे अलंकारचा अर्थ दागिना होतो आणि आपल्याला माहित आहे की आपण सुंदर दिसण्यासाठी, स्वतःचं सौंदर्य वाढवण्यासाठी, व्यक्तिमत्व फुलवण्यासाठी अलंकार परिधान करत असतो. अशाच पद्धतीने आपण जी आपली भाषा वापरतो, जी भाषा आपण नेहमी व्यवहारामध्ये वापरतो, तर त्या भाषेचं सौंदर्य सुद्धा आपण अशा पद्धतीने भाषेमध्ये अलंकारिक भाषा वापरून तिचं सौंदर्य वाढवत असतो. आणि म्हणून भाषा सुंदर करण्यासाठी, परिणामकारक, आकर्षक करण्यासाठी आपण अलंकार भाषेमध्ये वापरत असतो. खूप प्रकारचे अलंकार आहेत, त्यापैकी यावर्षी 2 अलंकार आपल्याला अभ्यास करायचे आहेत. या ठिकाणी बघा एक उदाहरण दिलेलं आहे. क्रांतिकारक राजगुरु सिंहासारखे शूर होते. या ठिकाणी बघा की राजगुरु आणि सिंह या दोघांची तुलना केलेली आहे. तर तुलना करण्यासाठी आपल्याला एक जो व्यक्ती आहे तो दुसऱ्या व्यक्तीसारखा किंवा दुसऱ्या वस्तूसारखा आहे आणि त्यांच्यामधला जो एक गुण आहे तो गुण या ठिकाणी आपण दाखवलेला आहे की शूर होते. तर अशा पद्धतीने त्यांची तुलना करत असताना आपण काही शब्द वापरतो. या ठिकाणी सारखे हा शब्द वापरलेला आहे. तसंच दुसरा बघा उदाहरण की आंबा साखरेसारखा गोड आहे. बघा आंबा आणि साखर म्हणजे आपण अनेक प्रकारचे आंबे खातो, पण सगळेच आंबे काही गोड नसतात. पण या उदाहरणामधून मात्र सांगितलेलं आहे की साखरेचा गोडवा सर्वश्रुत आहे, सर्वांना माहित आहे. मग आंबा आणि साखर हे दोघांची तुलना या ठिकाणी केलेली आहे आणि दोघांचा गुणधर्म सांगितलेला आहे की गोड आहे. म्हणजे यामध्ये आपली भाषा जी आहे ती भाषा अधिक प्रभावी झालेली आहे आणि काही शब्दांना चांगल्या पद्धतीने अर्थ देण्यामध्ये आपण यशस्वी होतो. आता अलंकाराचे जे 2 प्रकार आपल्याला अभ्यास करायचे आहेत ते प्रकार बघा की अलंकाराचे मूळ प्रकारच आहेत की शब्दालंकार आणि अर्थालंकार. शब्दालंकार म्हणजे तुम्हाला सांगितलं होतं की त्या ठिकाणी शब्दांचा वापर करून भाषामध्ये रंजकता, काव्यात्मकता किंवा शब्द वारंवार वापरून त्यामध्ये वेगळंच सौंदर्य आपण या ठिकाणी प्रस्थापित करतो किंवा सौंदर्य आणत असतो. तर फक्त शब्द वापरले असतील आणि असं सौंदर्य येत असेल तर ते शब्दालंकार झाले. आणि अर्थालंकार तर आपण जे लिहिणार आहोत त्याला काही विशिष्ट असा अर्थ सुद्धा असणार आहे. त्याला विशिष्ट असा अर्थ सुद्धा असणार आहे आणि त्या अर्थामुळे आपल्या भाषेला सौंदर्य प्राप्त जर होत असेल तर त्याला आपण अर्थालंकार असं म्हणायचं आहे. आणि या वर्षी एक लक्षात ठेवायचं आहे, तुम्हाला फक्त 2च अलंकार अभ्यास करायचे आहेत. ज्या ठिकाणी मी चौकोन करतो आहे ते 2च अलंकारचे प्रकार तुम्हाला अभ्यास करायचे आहेत. एक आहे उपमा
आणि दुसरा प्रकार आहे उत्प्रेक्षा. बघा आपण त्या दिवशी सुद्धा 5 तारखेला जे लेक्चर घेतलं त्यामध्ये उपमा उत्प्रेक्षा याबाबत येणारे सर्व उदाहरणं आपण त्या ठिकाणी घेतलेले आहेत. पण आपण त्या ठिकाणी हे केलेलं नाही की उपमा अलंकाराचं उदाहरण कोणतं आणि उत्प्रेक्षा अलंकाराचं उदाहरण कोणतं. तर आता आपण सविस्तरपणे आजच्या पाठामध्ये आजच्या तासामध्ये ते पाहणार आहोत. ओके. आपल्याला पहिला अलंकार आहे उपमा. तर उपमा अलंकार आणि उत्प्रेक्षा अलंकार त्यामध्ये पहिला अलंकार जो आहे उपमा. त्या उपमा अलंकाराबद्दल आपण या ठिकाणी माहिती घेणार आहेत. त्या अगोदर आपण अर्थालंकाराची व्याख्या बघू. जे अलंकार शब्दातून व्यक्त होणाऱ्या अर्थावर आधारित असतात. बघा आपण जे शब्द वापरतो त्या शब्दाचे अर्थ निघतात, कारण आपण कुठलेही शब्द बिना अर्थाचे वापरत नाही. जर त्यामधून अर्थ निघत असेल तर शब्द वापरलेले चांगले, बरोबर. आणि त्या शब्दातून जे अर्थ तयार होतात त्या अर्थावर आधारित जे अलंकार, जे अलंकाराचे प्रकार आहेत तर ते अर्थालंकार त्यांना आपण म्हणत असतो. त्यामधला आपल्याला महत्वाचा अभ्यासासाठीचा पहिला प्रकार आहे तो म्हणजे उपमा अलंकार. बघा आपण उदाहरणं खूप बघून झालेली आहेत, पण त्याच्यामध्ये सविस्तर बघत असताना आपल्याला उपमा अलंकाराची व्याख्या माहित असणं फार गरजेचं आहे. काय व्याख्या आहे बघा बरं. ज्या अलंकारात दोन वस्तूतील किंवा दोन कृतीतील साम्य किंवा सारखेपणा वर्णन केलेला असतो तेथे उपमा अलंकार होतो. ज्या अलंकारात दोन वस्तूतील किंवा दोन कृतीतील साम्य किंवा सारखेपणा वर्णन केलेला असतो तेथे उपमा अलंकार होतो. एक वस्तू दुसऱ्या वस्तूसारखी आहे असे वर्णन असते. ज्या वस्तूचे वर्णन केलेले असते त्याला उपमेय म्हणतात व उपमेयाची साम्य ज्या वस्तूशी दाखवलेले असते त्याला उपमान म्हणतात. कालच्या तासाला आपण उपमेय आणि उपमान हे ज्या संज्ञा आहेत त्या संज्ञा आपण अभ्यास केलेल्या आहेत, बरोबर. यामध्ये एक आणखी संज्ञा आहे ती म्हणजे तिसरी संज्ञा साम्यवाचक शब्द किंवा त्यालाच आपण म्हणतो साधर्म्यवाचक शब्द. जेव्हा आपण उपमा अलंकाराची उदाहरणं लिहित असतो तर त्यावेळेस दोन वस्तूंमधील साम्य दाखवण्यासाठी काही विशिष्ट किंवा ठराविक शब्द आपण वापरत असतो. कोणते शब्द आहेत ते या ठिकाणी दाखवलेले बघा. सम, समान, सारखे, जसे, तसे, याप्रमाणे, परी, तुल्य, गत, सदृश्य यासारखे साम्यवाचक शब्द जर दाखवले असतील तर तो उपमा अलंकार असतो. आणि हे शब्द जर आपल्याला त्या ठिकाणी उदाहरणामध्ये दिसले तर आपण त्या अलंकाराचा प्रकार ओळखू शकतो, तो म्हणजे उपमा अलंकार. बघा पुन्हा एकदा मी शब्द सांगतो कारण हे शब्दच खूप महत्वाचे आहेत. सम, समान, सारखे, जसे, तसे, याप्रमाणे, परी, तुल्य, गत, सदृश्य यासारखे जर शब्द आले असतील तर तो उपमा अलंकार आहे असं आपण ओळखायचं आहे. बघा पुन्हा एकदा उपमा अलंकाराची व्याख्या आपली पाठच झाली पाहिजे, आपल्याला पूर्णपणे लक्षात यायला पाहिजे. दोन वस्तूतील किंवा कृतीतील साम्य वर्णन केलेलं असते ते उपमा अलंकार होतो. पुन्हा ते शब्द कोणते कोणते आहेत या ठिकाणी दाखवलेलं आहे. आता उपमा अलंकाराचे चार घटक. आपण अलंकाराचे जे घटक आपण मागच्या तासाला अभ्यासले आहेत तेच घटक आहेत. कोणते? उपमेय, उपमान, समानधर्म, साम्यवाचक शब्द. हे चार घटक तुम्हाला ओळखावेच लागतील,
कारण हे 4 घटक ओळखण्यासाठी तुम्हाला प्रश्न विचारला जातो आणि एक घटक ओळखला की अर्धा मार्क मिळत असतो, हे लक्षात ठेवायचं. त्यामुळे आपण जेवढे घटक ओळखणार तेवढे मार्क आपले वाढत जाणार आहेत, तेवढे गुण आपल्याला मिळणार आहेत. मग पुन्हा एकदा याची उजळणी बघा. उपमेय कशाला म्हणतो? की आपण तर सांगितलं की दोन वस्तूंची तुलना, तर मग ज्याची तुलना करायची ते उपमेय. बरोबर. आंबा साखरेसारखा गोड आहे, यामध्ये आंबा आणि साखर, तर आंब्याला साखरेची उपमा दिलेली आहे. बघा कसं ठरवायचं, कारण साखर गोडच असते हे आपल्याला माहित आहे. पुन्हा पुन्हा हे उदाहरण येत आहे. साखर गोडच असते, पण आंबा प्रत्येक वेळेस गोड असतो का? नाही. म्हणून आपण उदाहरणामध्ये जेव्हा लिहितो तेव्हा आंबा किती गोड आहे, तर तो साखरे एवढा गोड आहे किंवा साखरेसारखा गोड आहे. म्हणून आंबा हे उपमेय आहे. कारण साखरेचा गुणधर्म माहित आहे, पण त्याची उपमा आपण आंब्याला दिलेली आहे. उपमान ज्याच्याशी तुलना केली, आंब्याची तुलना कोणाशी केली? साखरेशी केली, म्हणून साखर हे उपमान आहे. याच्यामध्ये जर आपण गल्लत केली तर आपले मार्क वजा होतात, म्हणजे मिळत नाहीत. म्हणून हे महत्वाचं लक्षात आलं पाहिजे की अलंकाराचे 4 घटक आपल्याला समजता यायला पाहिजेत, ओळखता यायला पाहिजेत. समान धर्म, दोन वस्तूतील समानता दाखवण्यासाठी या ठिकाणी शब्द वापरलेला आहे की गोडपणा. दोघेही कसे आहेत? गोड आहेत. समान धर्म, समान गुणधर्म, दोघे कसे आहेत? गोड आहेत. आणि पुन्हा साधर्म्यवाचक शब्द, ते दोघेही गोड आहेत हे दाखवण्यासाठी, दोघे समान आहेत हे दाखवण्यासाठी सारखा हा शब्द वापरलेला आहे. सारखा हा शब्द वापरलेला आहे. मग सारखा शब्द आल्यामुळे हा जो उदाहरण आहे, आंबा साखरेसारखा गोड आहे, हे उपमा अलंकाराचं उदाहरण झालेलं आहे. ठीक आहे. अजून पुढे उदाहरण दिलेलं आहे बघा. सावळाचा रंग तुझा, पावसाळी नभा परी. आपण सांगितलं की परी हा शब्द जर आला असेल तरीही ते उपमा अलंकाराचं उदाहरण आहे. पुन्हा बघा, पुन्हा तुम्हाला उपमेय, उपमान, समान धर्म, साधर्म्यवाचक शब्द किंवा साम्यवाचक शब्द हे 4च शोधायचे आहेत. म्हणून हे उदाहरण अशा पद्धतीने तुमच्या समोर लिहिलेलं आहे. आणि यावरून तुम्ही परीक्षेत सुद्धा लिहिताना अशाच पद्धतीचा वापर करायचा आहे. क्लिष्टपणा आणायचा नाही, सुटसुटीत लिहायचं आहे. ठीक आहे. उपमेय, सावळाचा रंग तुझा, म्हणजे तुझा रंग जो आहे, तुझा म्हणजे तुला. पावसाळी नभाची उपमा दिलेली आहे. पावसाळी आकाश, पावसाळी ढग, जे पाऊस भरून आलेले असतात ते ढग कसे दिसतात? आपल्याला दिसताना काळे दिसतात. आणि काळे दिसतात त्यांना आपण शब्द वापरतो सावळा. काय शब्द वापरतो? सावळा. बघा, पावसाने भरलेले ढग कसे सावळे असतात. आणि तुझा रंग सुद्धा त्या ढगांसारखा आहे, म्हणजे तू सुद्धा कसा आहेस? तर सावळाच आहे. बरोबर. म्हणून या ठिकाणी उपमेय आहे तू, किंवा तुझा सुद्धा आपण लिहू शकतो. उपमान आहे पावसाळी नभ लिहिलं तरी चालेल, पावसाळी आकाश लिहिलं तरी चालेल. आणि समान धर्म आहे की दोघांचा रंग, पण या ठिकाणी स्पष्ट सांगितलेलं आहे की सावळा रंग. सावळा म्हणजे काळा रंग. ओके. सावळा रंग हा समान धर्म आहे, म्हणजे तुझा रंग सुद्धा सावळा आहे आणि नभाचा रंग सुद्धा सावळाच आहे. आणि साधर्म्य वाचक शब्द या ठिकाणी दिलेला आहे परी. हा जो शब्द आहे हा साधर्म्य वाचक शब्द आहे. आणखी पुढचं उदाहरण बघा. कमला परी मिटती, दिवस उमलुनी तळ्यात. बघा, दिवस, सकाळी जेव्हा दिवस उगवतो
आणि तो संध्याकाळी मावळतो, बरोबर? तर मावळणे आणि उगवणे ही जी क्रिया आहे, या क्रियेचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. कमळाचं फूल जे तळ्यामध्ये असतं, ते फूल सकाळी उमलतं, म्हणजे त्याचं सकाळी चांगलं फूल आपल्याला दिसत असतं. पण जर तुम्ही संध्याकाळच्या वेळेस सूर्य मावळल्यानंतर बघितलं, तर त्याच्या पाकळ्या अशा त्याने आत ओढून घेतलेल्या असतात. म्हणजे त्याला आपण मिटणे असं म्हणतो, बरोबर? या ठिकाणी मिटती हा शब्द वापरलेला आहे. त्याला आपण मिटणे असं म्हणतो. आणि कमल, कमल म्हणजे जे कमल फुल आहे ते. मग दिवसाची तुलना केलेली आहे. कोणाची तुलना केली? तर याचं उत्तर मला मिळालेलं आहे की दिवस. म्हणून माझं उपमेय आहे दिवस. कोणाशी तुलना केली? तर कमळ, कमळ फुल. त्या म्हणून माझं उपमान आहे कमळ. आणि कोणत्या धर्माने, कोणत्या समान धर्माने आपण तुलना केलेली आहे? की उमलणे आणि मिटणे. त्याला आपण मावळणे असं सुद्धा म्हणू शकतो. म्हणजे उमलणे आणि मिटणे हा एक समान धर्म आहे, की दिवस सकाळी उगवतो, संध्याकाळी मावळतो. बरोबर? तसंच कमळाची फुलं सकाळी उगवतात, संध्याकाळी मावळतात. म्हणून त्या दिवसाला आपण कमळाच्या फुलाची उपमा दिलेली आहे. आणि साधर्म्यवाचक शब्द तुम्हाला या ठिकाणी दिसतो आहे, तो म्हणजे परी. साधर्म्यवाचक शब्द कोणता आहे? परी. बघा, एखादं उदाहरण तुम्ही जेव्हा असं लिहिणार, अशा सुटसुटीतपणे त्याचे 4 घटक लिहिणार आणि त्याचं उत्तर अशा बॉक्समध्ये तुम्ही लिहिणार, त्यावेळेस तुम्हाला त्या शब्दाचा अर्थ पूर्णपणे समजेल. आपल्या वहीच्या पानाचा आपण तशा पद्धतीने उपयोग करायचा आहे. कारण ही एक कृतीपत्रिका आहे आणि कृतीनुसारच ते आपल्याला उत्तर लिहायचं आहे. ठीक आहे? यानंतर पुढे अजून एक उदाहरण दिलेलं आहे. बघा, आपल्या नेहमीच्या ओळखीतलं उदाहरण आहे, की आपण नेहमी हस्ताक्षर काढत असतो. आणि मग कोणाचं हस्ताक्षर खूप छान असतं, कोणाचं खूप सुंदर असतं. मग कोणाचं हस्ताक्षर जर चांगलं नसेल, तर आपल्याला असं वाटतं, की याचं हस्ताक्षर चांगलं नाहीये. मग जर ज्याचं चांगलं आहे, तर त्याची आपण स्तुती सुद्धा करतो ना. मग स्तुती जर आपण अलंकारिक भाषेत केली तर? उदाहरण काय सांगितलेलं आहे बघा. त्याचे. आता त्याचे या ठिकाणी तुम्ही कोणाचेही नाव घेऊ शकता. त्याचे अक्षर मोत्यासारखे. म्हणजे त्याचे आणि मोत्या, मोती जे आपण स्त्रियांचा अलंकार असतो, त्यामध्ये जे मोती वापरतो ना, त्या मोत्याची उपमा दिलेली आहे. त्या मोत्याचे दाणे कसे सुटसुटीत असतात, मोती कसे लख्ख चकाकत असतात, अशा पद्धतीने. त्याचे अक्षर मोत्यासारखे, म्हणजे त्याच्या अक्षराची तुलना केलेली आहे आणि ती मोत्याशी केलेली आहे, मोती. या ठिकाणी समान धर्म आहे सुंदर. समान धर्म काय आहे? सुंदर. बघा, उपमेय आहे त्याचे अक्षर. उपमान आहे मोती. समान धर्म आहे की सुंदर. मोती सुद्धा आपल्याला सुंदरच दिसतात आणि मोत्यांप्रमाणेच त्याचं अक्षर सुद्धा सुंदर आहे. म्हणजे दोघांची तुलना या ठिकाणी केलेली आहे आणि दोघेही सुंदर आहेत. आणि समानता दाखवणारा जो शब्द आहे, साधर्म्यवाचक शब्द, तो आहे सारखे. तो शब्द कोणता आहे? सारखे. मग ज्या ठिकाणी सारखे हा शब्द आलेला आहे, त्या ठिकाणी कोणता अलंकार झालेला आहे? उपमा. या ठिकाणी उपमा अलंकार झालेला आहे. पुढे बघा, आणखी काही उदाहरणं दिलेली आहेत उपमा अलंकाराची. आईचे प्रेम सागरासारखे असते. आमच्या गावचे सरपंच कर्णासारखे दानशूर आहेत. राधाचा आवाज
कोकिळे सारखा आहे, मधुर आहे. तर अशा पद्धतीचे उदाहरणं या ठिकाणी दिलेले आहेत आणि त्यांचं उत्तर खालच्या तक्त्यामध्ये आपण लिहिलेलं आहे. 4 घटक वर लिहिलेत आणि त्यानुसार प्रत्येक उदाहरणाचं उत्तर दिलेलं आहे. काय आहे पहिल्या उदाहरणामध्ये उपमेय? तर आईच्या प्रेमाची तुलना केलेली आहे. म्हणून आईचं प्रेम हे उपमेय आहे. कोणाशी तुलना केलेली आहे? तर सागर. सागर म्हणजे समुद्र. समुद्र कसा अथांग असतो. जगात कितीही व्यक्तींनी आपल्यावर प्रेम केलं तरीही आपण पहिलं नाव आपल्या आईचंच घेतो. कारण माहित आहे की आईचं प्रेम हे सगळ्यात जास्त असतं. त्याचा अंत लागत नाही. त्याचप्रमाणे सागर म्हणजे समुद्र. समुद्राच्या त्याचा सुद्धा अंत लागत नाही. साधर्म्यवाचक शब्द या ठिकाणी दिलेला आहे तो म्हणजे सारखे. बरोबर? आणि समान गुणधर्म आहे की प्रेमळपणा. प्रेमळपणाची जर तुलना करायची असेल आईच्या तर त्या प्रेमळपणाला समुद्राच्या अथांगतेचा या ठिकाणी एक उपमा दिलेली आहे. दुसरं उदाहरण आहे की गावचे सरपंच यांची तुलना कर्ण. महाभारतामधील जो कर्ण आहे ते आपल्याला माहित आहे की महाभारतामध्ये कर्ण जो होऊन गेला तो खूप दानशूर होता. कुणी काहीही मागितलं की तो लगेच द्यायचा. कुणालाही नाराज करत नव्हता. म्हणून आपण जेव्हा दानशूर काही दान द्यायची वेळ येते तेव्हा नेहमी कर्णाशी तुलना केली जाते. कर्ण हा खूप महान व्यक्ती होता आणि म्हणून आमच्या गावचे सरपंच यांची तुलना त्या महान कर्णाशी जेव्हा केली जाते तेव्हा गावचे सरपंच हे उपमेय ठरतं आणि जो कर्ण आहे तो उपमान ठरतो. पुन्हा या ठिकाणी साधर्म्यवाचक शब्द आहे, साम्यवाचक शब्द आहे सारखे. कारण ही सगळी उपमा अलंकाराची उदाहरणं आहेत. आणि दोघांचाही समान गुणधर्म आहे तो म्हणजे दानशूरपणा. म्हणजे आमच्या गावचे सरपंच सुद्धा कर्णासारखेच दानशूर आहेत. तिसरा उदाहरण बघा. राधाचा आवाज कोकिळेसारखा मधुर आहे. कोकिळा हे पक्षी आहे आणि जेव्हा कोकिळा आपल्या स्वरात गात असते तेव्हा आपल्याला सुद्धा वाटतं की तिचं गाणं ऐकत बसावं. ती जे आवाज काढते तो आवाज आपण ऐकत बसावा असं वाटतं. म्हणून जेव्हा जेव्हा गाण्यामधली कोणाची तुलना करायची वेळ येते तेव्हा ती हा जो पक्षी आहे कोकिळा त्या कोकिळा पक्षाशी तुलना केली जाते. म्हणून राधाचा आवाज हे या ठिकाणी उपमेय आहे आणि कोकिळा हा जो पक्षी आहे हे या ठिकाणी उपमान आहे. पुन्हा साधर्म्यवाचक शब्द, साम्यवाचक शब्द सारखा आणि या ठिकाणी गुणधर्म दाखवलेला आहे तो आहे मधुरपणा. मधुर हा समान गुणधर्म आहे. अशा पद्धतीने आपण उपमा अलंकाराचे उदाहरण अभ्यास करू शकतो. पुढे बघा आणखी उदाहरणं आहेत. महेश वाघासारखा शूर आहे. बघा महेश वाघ, महेश वाघ शूर सारखा. या पहिल्या 2 शब्दांमध्ये आपल्याला महेश आणि वाघ उपमेय आणि उपमान भेटलेला आहे. त्यानंतर दुसऱ्या शब्दामध्ये सारखा शब्द आलेला आहे, साम्यवाचक शब्द आणि त्यांचा समान गुणधर्म शूरपणा हा त्या ठिकाणी दिसत आहे. अजून उदाहरणं आहेत बघा. पुन्हा तेच उदाहरणं आहेत. पुन्हा उपमेय, उपमान, समान धर्म, साम्यवाचक शब्द हे प्रत्येक ठिकाणी आपल्याला तसं लिहायचं आहे, सुटसुटीत लिहायचं आहे. आंबा साखरेसारखा गोड आहे उदाहरण झालेलं आहे. महाराणा प्रताप वाघासारखे शूर होते. जसं या ठिकाणचं उदाहरण आहे महेश वाघासारखा शूर आहे. महेश आहे शब्द वापरलेला आहे.
महाराणा प्रताप होऊन गेलेले आहेत म्हणून होते शब्द वापरलेला आहे. तर पुन्हा उपमेय, उपमान, समान धर्म, साम्यवाचक शब्द तेच येणार आहेत. आता या ठिकाणी आपला जो दुसरा या वर्षी अभ्यासासाठीचा अलंकार आहे अर्थालंकार, तो म्हणजे उत्प्रेक्षा. त्याची व्याख्या या ठिकाणी दिलेली आहे बघा. उपमेय हे जणू उपमानच आहे. आपण आता उपमा अलंकार बघितला, त्यामध्ये उपमेय आणि उपमान यांची तुलना केलेली आहे. पण या उत्प्रेक्षा अलंकारामध्ये दोघांची तुलना अशी केलेली आहे की ते जणू काही एकच आहेत. म्हणजे एक आणि दोन या ज्या दोन्ही गोष्टी असणार आहेत त्या सारख्याच तंतोतंत किंवा एकच आहेत असं आपण ज्या ठिकाणी कल्पना केलेली असते बघा. कल्पना हा शब्द महत्वाचा आहे. कल्पना केलेली असते तिथे उत्प्रेक्षा अलंकार होतो. मग या अलंकारामध्ये कोणते शब्द येतात? साम्यवाचक शब्द जणू, काय, जेवी, गमे, भासे, वाटे, की अशा पद्धतीचे जर शब्द आले असतील तर त्यामधून जो अर्थ निघतो तो अर्थ की ते दोन्हीही पदार्थ, दोन्हीही वस्तू एकच आहेत असा भासवण्याचा प्रयत्न कवीने किंवा लेखकाने केलेला असतो. तर अशा ठिकाणी उत्प्रेक्षा अलंकार होतो असं लक्षात घ्यायचं आहे. ज्या अलंकारात उपमेय हे जणू उपमानच आहे अशी कल्पना केलेली असते तेव्हा उत्प्रेक्षा अलंकार होतो. साम्यवाचक शब्द सांगितले तुम्हाला जणू, काय, जेवी, गमे, भासे, वाटे, की, जसे तसे हे साम्यवाचक शब्द आहेत. पुन्हा आपण साखर आणि आंब्याचं उदाहरण घेतलं, फक्त या ठिकाणी जणू हा शब्द वापरलेला आहे. बघा, जणू शब्द वापरल्यामुळे या ठिकाणी उत्प्रेक्षा अलंकार झालेला आहे. उपमेय आहे आंबा. आंबा हा आंबा जणू काय साखर वाटेल तुम्हाला. आंब्याची स्तुती, आंब्याची तुलना साखरेशी करताना सरळ या शब्दामध्ये लिहिलेलं आहे की जर तुम्ही हा आंबा खाल्लात तर तुम्हाला साखर आणि आंबा यातला फरकच समजणार नाही, अशा अर्थाने तो त्या ठिकाणी शब्द वापरलेला आहे. हा आंबा जणू काय साखर वाटेल तुम्हाला. उपमेय आहे आंबा कारण आंब्याची तुलना केलेली आहे. उपमान आहे साखर कारण साखरेशी तुलना केलेली आहे. समान धर्म पुन्हा आहे गोडपणा. फक्त या ठिकाणी साधर्म्यवाचक शब्द बदललेला आहे, तो वापरलेला आहे जणू. आणि म्हणून या ठिकाणी अलंकार कोणता झालेला आहे तर उत्प्रेक्षा अलंकार झालेला आहे. कारण दोघांची तुलना करताना दोघेही समानच आहेत अशा पद्धतीने शब्दांचा वापर प्रभावीपणे या ठिकाणी केलेला आहे. म्हणून या ठिकाणी उत्प्रेक्षा अलंकार झालेला आहे. बघा, उदाहरण कोणतं होतं आणि त्याचं उत्तर लिहिताना 4 घटक कशा पद्धतीने सुटसुटीत लिहिलेले आहेत हे तुम्ही लिखाणाचं कौशल्य अशा पद्धतीने वापरायचं आहे. पुढचं उदाहरण बघा. गरगर फिरे विमान हलवुनी, पंख उडत नभी हे पक्षीच जणू महान. बघा, आकाशात जे विमान फिरत असते त्या विमानाची तुलना पक्षाबरोबर केलेली आहे. विमानाची तुलना कोणाशी केलेली आहे, कोणाबरोबर केलेली आहे तर पक्षाबरोबर. म्हणून उपमेय आहे विमान, उपमान आहे पक्षी. बघा, आपल्याला 4 घटकांपैकी जे जे समजलं ते ते मांडायला तयार राहायचं, मांडून टाकायचं. मग राहिलेलं आपल्याला शोधता येतं. समान धर्म काय आहे की पक्षी सुद्धा हवेमध्ये फिरत असतात आणि विमान सुद्धा हवेमध्ये फिरत असतो. मग या ठिकाणी शब्द वापरलेला आहे गरगर फिरे. म्हणून गरगर फिरणे हा झाला समान धर्म. दोघेही गरगर फिरत असतात.
आणि हे साधर्म्य दाखवणारा जो शब्द आहे तो या ठिकाणी आहे जणू. मग ज्या वेळेस अशा पद्धतीने जणू शब्द आपल्या उदाहरणामध्ये असेल त्यावेळेस कोणता अलंकार होतो? तर उत्प्रेक्षा अलंकार होतो. मी हे का लिहितो इथे अलंकाराचं नाव? कारण तुम्हाला अलंकार ओळखा असा सुद्धा प्रश्न विचारला जाण्याची शक्यता असते. दिलेल्या उदाहरणामधील अलंकार ओळखा असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढे बघा, तिसरा प्रश्न सांगितलेला आहे, तारांगण ही स्पष्ट बिंबले स्नानान जणू हे मुनी अवतरले. मुनी आणि तारांगण यांची तुलना केलेली आहे. मुनी म्हणजे जे ऋषी मुनी असतात, जे ध्यान धारणा करतात ते लोक, बरोबर. तारांगण, तारांगण म्हणजे काय की पूर्ण अवकाशामध्ये जे तारे दिसतात, सर्व दूर असे सर्व पसरलेले असतात, त्याला आपण एका शब्दामध्ये तारांगण असं म्हणतो. मग उपमेय आहे की तारांगणाची तुलना मुनी बरोबर केलेली आहे, म्हणून उपमेय तारांगण, उपमान मुनी. आणि समान धर्म आहे की स्नाना, स्नाना म्हणजे स्नान करणे. स्नाना म्हणजे काय? स्नान करणे, अंघोळ करणे. मग समान धर्म आहे स्नान करणे. आणि साधर्म्यवाचक शब्द तुम्हाला या ठिकाणी दिसतोय, तो आहे जणू. जणू शब्द आल्यामुळे, जणू हा साधर्म्यवाचक शब्द आल्यामुळे या ठिकाणी तयार झालेला अलंकार आहे उत्प्रेक्षा अलंकार. कोणता अलंकार तयार झालेला आहे? उत्प्रेक्षा अलंकार. ओके. आता उत्प्रेक्षा अलंकाराची आणखी काही उदाहरणं आहेत. तुम्हाला उत्प्रेक्षा अलंकार समजला असेल, बरोबर. उत्प्रेक्षा अलंकाराची आणखी काही उदाहरणं या ठिकाणी दिलेली आहेत. ती म्हणजे छोटी स्वरा जणू गोड परीच. स्वरा नावाची एक छोटी मुलगी आहे. स्वरा नावाची एक छोटी मुलगी आहे. आणि परी म्हणजे आपल्याला माहितच आहे, परी आपण एक काल्पनिक स्त्री जी खूप सुंदर असते, जी अवकाशातून फिरत असते, अशी एक आपल्याला गोष्टींमध्ये आपण ऐकलेली परी आहे. आणि जी सुंदर दिसते त्या स्त्रीला, मुलीला आपण परीची उपमा देतो, बरोबर. मग ती परी आणि एक छोटी स्वरा यांची तुलना या उदाहरणामध्ये दिलेली आहे. मग कोणाची तुलना केलेली आहे? तर उत्तर मिळतंय मला छोटी स्वरा. म्हणून उपमेय आहे छोटी स्वरा. कोणाशी तुलना केलेली आहे? उत्तर मिळत आहे परी, म्हणून उपमान आहे परी. बघा, आपल्या या दोन संकल्पना क्लिअर झाल्यानंतर आपल्याला पुढच्या संकल्पना पटापट समजणार आहेत. समान धर्म काय आहे? गोड. आता आपण जर या ठिकाणी बघितलं तर गोड, गोड म्हणजे आता मुलगी गोड दिसते, परी गोड दिसते. गोड म्हणजे आपण त्याला आणखी वेगळ्या शब्दामध्ये सुंदर, कारण मुलींची तुलना करताना आपण सुंदर हा शब्द वापरत असतो, बरोबर. मग ती स्वरा गोड दिसते. छोटी मुलगी, त्या छोट्या मुलीला आपण सुंदर म्हणण्याच्या ऐवजी गोड हा शब्द वापरतो. आणि त्या परीची तुलना, म्हणून या ठिकाणी गोड किंवा सुंदरता, की त्या दोघेही खूप सुंदर आहेत, म्हणून या ठिकाणी सुंदरता हा समान गुणधर्म आहे. आणि साधर्म्यवाचक शब्द या ठिकाणी दिसतो आहे, तो म्हणजे जणू. कोणता साधर्म्यवाचक शब्द आहे? जणू. म्हणून हे उत्प्रेक्षा अलंकाराचं एक उदाहरण आहे. त्याच्या पुढचं उदाहरण बघा, झरा. झरा म्हणजे पाण्याचा झरा, धबधबा त्याला म्हणतो आपण, वॉटरफॉल. झरा जणू वाजवी सारंगी रानात. सारंगी एक वाद्याचा प्रकार आहे.
तर सारंगी आणि झरा यांचा काय केलेला आहे की तुलना केलेली आहे. तर तुलना करत असताना झऱ्याची तुलना केलेली आहे म्हणून झरा हे उपमेय आहे. सारंगी बरोबर तुलना केलेली आहे म्हणून सारंगी हे उपमान आहे. जणू शब्द आलेला आहे म्हणून जणू हे साम्यवाचक शब्द आहे. आणि समान गुणधर्म आहे वादन. वादन वाजवी वाजवणे, वाजवणे वादन वाजवणे हा या ठिकाणी समान गुणधर्म आहे. पुन्हा बघा तिसरा उदाहरण बघा. तुझा चेहरा पाहता मज गमे. बघा हा गमे शब्द आलेला या ठिकाणी. चंद्रमा चंद्रमा म्हणजे चंद्र, चंद्रमा म्हणजे चंद्र, चंद्रमा चंद्र. तुझा चेहरा पाहता मज गमे चंद्रमा उगमला. तुझा चेहरा पाहता मज गमे चंद्रमा उगवला. म्हणजे तुझा चेहरा एवढा सुंदर आहे की तुझा चेहरा चंद्रासारखा सुंदर आहे, जणू काही चंद्रच आकाशात उगवल्यासारखा आहे. म्हणून या ठिकाणी तुम्ही उपमेत तुझा चेहरा लिहू शकता किंवा चेहरा लिहिला तरी चालेल. उपमान आहे चंद्रमा, कारण चंद्राची उपमा दिलेली आहे. फक्त चंद्र लिहिला तरी चालणार आहे. ठीक आहे. या ठिकाणी शब्द साम्यवाचक शब्द जो आहे तो गमे शब्द आहे. मात्रा राहिले यामध्ये बघा. गमे शब्द हा साम्यवाचक शब्द आहे आणि चंद्र कसा दिसतो आपल्याला तर सुंदर दिसतो. म्हणून सौंदर्य, चंद्राचं सौंदर्य आपल्याला लख्ख चंद्र प्रकाश देतो, सुंदर दिसत असतो. म्हणून त्या ठिकाणी समान गुणधर्म दिलेला आहे की सौंदर्य. आता बघा या ठिकाणी यासाठी काही उदाहरणं दिलेली आहेत. तर याचे तुम्ही काय करायचे आहेत की जे समान चार जे काही त्या ठिकाणी एक घटक आहेत, उपमेय, उपमान, साम्यवाचक शब्द आणि समान गुणधर्म, यामध्ये शब्द ओळखून त्या त्या ठिकाणी लिहायचे आहेत. आणि सगळ्यात शेवटी अलंकाराचा प्रकार ओळखून त्याचं नाव त्या ठिकाणी लिहायचं आहे. सावळाचा रंग तुझा पावसाळी नभापरी. एक पहिलं उदाहरण. दुसरं उदाहरण. कमल दलासम लोचने प्रभू रामाची. लोचन म्हणजे नजर, डोळे. कमलदल, कमलदल म्हणजे कमळ फुलाच्या पाकळ्या. ओके. तिसरा. त्याचे शब्द भासती अक्षर मोती. त्याचे शब्द आणि मोती. 4. जास्वंदीच्या फुलासम छकुलीचे हास्य आहे. छकुलीचे हास्य आणि जास्वंदीचं फूल यांची तुलना आहे. 5. माझी आई जणू धैर्याची देवता. बघा माझी आई आणि देवता, धैर्याची देवता यांची तुलना या ठिकाणी केलेली आहे. धैर्य हे त्या ठिकाणी गुणधर्म आहे. बघा याची उत्तर या ठिकाणी तुम्हाला सहज दिसतील. सावळा रंग, पावसाळी ढग, परी, सावळेपणा, अलंकाराचं नाव. अशा पद्धतीने तुम्हाला या 5 स्वाध्यायाची उत्तर स्वतः लिहायची आहेत. या ठिकाणी मी लिहून सुद्धा दिलेली आहेत. प्रभू रामाचे डोळे, उपमेय, उपमान, कमलदल, साम्यवाचक शब्द, सम, समान गुणधर्म, विशालता आणि अलंकार आहे उपमा. बरोबर. अशा पद्धतीने हे उत्तरे तुम्हाला दिलेली आहेत. छकुलीचे हास्य उपमेय, जास्वंदीचे फूल उपमान, साम्यवाचक शब्द सम, समान गुणधर्म दिलखुलासपणा आणि अलंकार आहे उपमा.
आई हे उपमेय आहे. उपमान आहे देवता. साम्यवाचक शब्द आहे जणू. समान गुणधर्म आहे धैर्यता. आणि अलंकार आहे उत्प्रेक्षा. आणखी तिसरं बघा, त्याचे शब्द भासती अक्षर मोती. त्याचे शब्द उपमेय. उपमान आहे मोती. साम्यवाचक शब्द आहे भासती. समान गुणधर्म आहे सुंदरता. माझ्या माहितीनुसार आपल्याला खूप अलंकार हे दोन्ही जे आहेत त्याचं व्याख्या, त्याची उदाहरणं खूप झालेली आहेत. बरोबर. पटकन या ठिकाणी उजळणीसाठी तुम्हाला ही एक स्लाइड मी दाखवली आहे. अर्थालंकाराचे जे दोन प्रकार अभ्यासाचे ते प्रकार या ठिकाणी दिसत आहेत. उपमा आणि उत्प्रेक्षा या दोघांचाच तुम्हाला अभ्यास करायचा आहे. त्यामध्ये कोणते शब्द वापरले जातात हे लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर आपल्याला काय काय त्या ठिकाणी शोधावं लागतंय तर उपमेय, उपमान, समान धर्म, साम्यता, साधर्म्यवाचक शब्द. बरोबर. त्यानंतर आहे अलंकाराचा प्रकार ओळखायचा आहे उत्प्रेक्षा. त्यानंतर बघा हे उदाहरण, तिचे डोळे कमळाच्या पाकळ्यांसारखे सुंदर आहेत. उपमेय आहे तिचे डोळे. उपमान आहे कमळाच्या पाकळ्या. समान गुणधर्म आहे सुंदरता. साधर्म्यवाचक शब्द आहे सारखे. आणि अलंकार आहे उपमा अलंकार. बरोबर. अशा पद्धतीने आपण उपमा आणि उत्प्रेक्षा या अलंकाराचा आज विस्तृतपणे सखोलपणे अभ्यास केलेला आहे आणि तुम्हाला चांगल्या पद्धतीने ते समजलं असेल. बरोबर. हे काही उदाहरणे तुम्हाला अभ्यासासाठी आहे, स्वाध्यायासाठी आहेत. तर ही उदाहरणं अभ्यास करायची आहेत आणि आपल्या या आजच्या तासामधली जेवढी उदाहरणं आहेत तेवढी जरी तुम्ही केली तरी तुमच्यासाठी खूप आहे. पण जे पण उदाहरण तुम्ही अभ्यास करणार आहेत ते उदाहरण अगदी समजून घेऊन अभ्यास करा. कारण समजण्यासाठी 1 ते 2 उदाहरण खूप झाले. बरोबर. आपण काय करतो, सर्व उदाहरणांचा अभ्यास करत असतो, पण परीक्षेच्या वेळेस मात्र आपण त्या ठिकाणी उत्तर लिहायला चुकतो. म्हणून समजून घेऊन अभ्यास करा. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. ठीक आहे, धन्यवाद. कुणाचे जर काही प्रश्न असतील. Good morning all. In the previous class, we learned about the parts of the circle. In that, we learned about what is the radius, what is the diameter, what is the chord, about the tangent we learned. And also, we learned the properties, some of the properties of the chords in short. So today, we are going to learn some of the theorems based on the properties of the chords. So in your textbook, they have given the 2 theorems. So the first one is here. Okay. A perpendicular drawn from the center of the circle on its chord bisects the chord. So when we draw a perpendicular line from the center of the circle on its chord, that line will bisect the chord. Here, O is the center of the circle, PQ is the chord. When we draw a perpendicular line here, OD is the perpendicular line here. When we draw a perpendicular line from the center of the circle on the chord, PQ is the chord. This line will bisect the chord. Okay. So now what's given in a circle with center O? Segment PQ is a chord and OD is perpendicular to segment PQ here. So let us write the given that segment PQ is the chord here. Segment PQ is the chord and O is the center of the circle.
Then OD is the perpendicular line drawn. OD is the perpendicular line drawn. Class channel. To segment, OD is the line which is perpendicular to the segment PQ here. So what we have to prove? We have to prove that the perpendicular bisects the chord segment OD. That is, segment OD is perpendicular to the chord PQ here. This we have to prove that OD is perpendicular to the chord PQ here. So now the measure of the PD is congruent to the segment DQ here. This is the chord that if this line bisects the chord PQ, then PD is, we can say that the measure of the PD, segment PD is congruent to the measure of the segment DQ here. So segment PD is congruent to segment DQ. So when we talk about the construction, here O is the center of the circle, and what we have did, we have drawn the chord PQ here, and we have drawn the OD as a perpendicular line which bisects the chord PQ. So here, when we join these lines, when we join OP with the dotted line here, OP and OQ, so we get a triangle here. Okay, now we have to prove that these are congruent here. So when we observe the triangle OPD, observe the triangle O, P and D, and observe the triangle O, D and Q. Here angle PDO is congruent to angle QDO. Why? See here, angle, when we observe the triangle here, I'll write here the triangle POD and ODQ. So the angle PDO is congruent to angle QDO. Why? The reason is that because segment OD is perpendicular to the segment PQ here. So angle PDO is equal to angle QDO, which is equal to 90 degree, because as this is a perpendicular line, it makes the angle of 90 degree here. So we can write the reason here that because segment OD is perpendicular to segment PQ, and angle PDO is equal to angle QDO, which is equal to 90 degree, because this is OD is the perpendicular and it makes the angle of 90 degree here. So next, now we have written about the angles here. Okay, we wrote about the angles. Now let us see about for the hypotenuse. Here OP is the hypotenuse of the triangle POD, and OQ is the hypotenuse of the triangle ODQ. So OP, this O and P, I'll write here. OP, segment OP is congruent to segment OQ. Segment OP
is congruent to segment OQ. Why? Because OP and OQ are the radius of the circle. They are the radii of the circle, and the radii of the same circle are always congruent. So we can say that OP and OQ are congruent or equal to each other. Now, segment OD, see this segment OD is equal to segment OD only because this OD is the common side to both the triangles. This is one triangle and this is one triangle. This is the side for both the triangles. So we can say OD is equal to OD. So segment OD is congruent to segment OD. So here we write the reason because OD is common side to both the triangle. Now we have got the angle. Okay, what we got the angle as here? That angle PDO is congruent to angle QDO. We got the angles equal here. Then hypotenuse OQ is congruent to OQ is congruent to OP. So here segment OP is congruent to segment OQ. So this is the hypotenuse because those are the radius of the circle, that is they are the radii of the circle, and the radius of the circle of the same circle are congruent. We got the angle same, we got the hypotenuse and also the side. OD is the side, common side for both the triangles. Now we can say that triangle POD is congruent to triangle QOD because angles are same, hypotenuse is same here. We have shown that angles are congruent of both the triangles, hypotenuse are congruent, and also the sides are congruent. So we can say that these two triangles are congruent. Now, if these two are congruent, we can say that PD is congruent to DQ. This PD is equal to DQ. Or QD by corresponding sides of the congruent triangle. By this, we can say that if we draw a perpendicular from the center of the circle to the chord, it bisects the chord. So here we have proven that a perpendicular drawn from the center of the circle on its chord bisects the chord here, because segment in this diagram, when we see this, PQ is the chord of the segment, PQ is the chord of the circle, O is the center of the circle, and OD is the perpendicular segment drawn on the segment PQ here. So first what we did, first we learned about the congruent angles, then we saw that the hypotenuse are congruent, then the side is congruent. We got that triangle POD is congruent to triangle QOD. So we can say that segment PD is congruent to segment DQ here. So here we have proven the first theorem. Moving for the second one. The segment joining the center of the circle and the midpoint of its chord is perpendicular to the chord. So the segment here, what it says, the segment joining the center of the circle. The segment which joins the center of the circle and the midpoint of its chord is perpendicular to the chord. Here, PQ is the here O is the center of the circle, PQ is the chord of the circle. So
The segment joining the center, this is a segment. The segment joining the center of the circle and the midpoint of its chord is perpendicular to its chord. So first, let us write what it's given. PQ is the chord of the circle with center O. PQ is the chord. O is the center. Center of the circle. M is the midpoint of the chord here. M is the midpoint of this chord PQ. PQ. So what we have now, that segment PQ is the chord. This segment PQ is the chord. O is the center of the circle and M is the midpoint. M is the midpoint of chord P and PQ. What we have to prove now, that segment OM is perpendicular to PQ. This segment OM is perpendicular to PQ. We have to prove that this segment, the segment which is drawn from the center of the circle to the midpoint of the chord, is perpendicular to the chord. This we have to prove. Here segment, that is what we have to prove. Segment OM is perpendicular to segment PQ. So in the triangle, when we observe the triangle, when we join these points, if we join the P and O with the dotted line here and Q and O with the dotted line, in the triangle PMO and QMO, in the triangle PMO and QMO, what will get? Segment OP is congruent to segment OQ. This segment in the triangle PMO. Okay. In triangle PMO and triangle QMO. Segment OP is congruent to segment OQ. This segment OP is congruent to segment OQ because they are the radii of the same circle, and the radii of the same circle are congruent. So segment OP is congruent to segment OQ because they are the radius of the circle, or we can say they are the radii of the circle, and the radius of the same circle are always congruent. So we can say that OP is congruent to segment OQ. So here we need to write the reason why they are congruent. Because they are the radii
of same circle. Then segment OM is congruent to segment OM. Again, the segment OM is congruent to segment OM only because it is a common side for both the triangles. For the PMO, the side is OM. For the triangle QMO, again the side is OM. So we can say that OM is congruent to OM. Here, segment OM is congruent to segment OM. The reason we have to write that common side of both the triangle. Then segment PM is congruent to segment QM. It's given here. Segment PM is congruent to segment OM. PM is equal to, sorry, QM. PM is congruent to QM. This is given here. So now, triangle PMO is congruent to triangle QMO. Now, as both the triangles are congruent here, we have shown that hypotenuse are congruent, that is OP and OQ are congruent because they are the radius of the circle, and we have shown that this side OM is congruent here. Segment OM is congruent to segment OM because it is a common side for both the triangles, and they have given that PM is congruent to MQ here. So now, as the angles are equal, hypotenuse is equal, so now side is also equal here. So we can say that both the triangles are congruent as their angles are also congruent here. So angle PMO is congruent to angle QMO. Angle PMO is congruent to angle QMO. Why? They are the corresponding angles of the congruent triangle. They are the corresponding angles of congruent triangle. So angle PMO is equal to angle QMO. Now see, angle PMO plus angle QMO is equal to 180 degree. Why? Here, angle PMO plus angle QMO. These two angles are equal to 180 degree because they are the linear pair of angles. They are the linear pair of angles. So angle PMO plus angle PMO is equal to 180 degree. So 2 angle PMO is equal to 180 degree here. Angle PMO is equal to 180 upon 2 1s are. Here we'll get 90 degrees. So if we get angle PMO as 90 degree, we get here angle PMO. Angle PMO is 90 degree. So angle PMO is equal to, here we have shown that angle PMO is congruent to angle QMO. If angle PMO is 90, then angle QMO is also 90.
So we can say that segment OM is perpendicular to segment PQ. Here segment OM is perpendicular to segment PQ. So now let us solve some examples on this. First, from the simple examples we'll go. First question is, in a circle with center O, segment PQ is a chord of length 7 cm. Segment OA is perpendicular to chord PQ. Then find the length of AP. In this question, they have told that there is a circle with center O and the segment is PQ, which is a chord here, and the length of the chord they have given, that is 7 cm, and the segment OA they have told that it is perpendicular to chord PQ. We have to find the length of AP or PA here. This is the center of the circle and this is the chord PQ drawn here. This is a perpendicular line. OA is the perpendicular line drawn on the center of the from the center of the circle on the chord. What we have to find? We have to find this distance. This we have to find. We have to find this one. So segment OA is perpendicular to chord PQ. This segment OA is perpendicular to chord PQ. Point A is the midpoint here. This is the midpoint of the chord PQ. Point A is the midpoint of chord PQ. What is PA? Here length of PA, how we are going to find? PA is half the length of the PQ. This is PQ. The half of the PQ is PA. So the length of PA is equal to half the length of PQ. So we have to find the length of PA here. So the length of PQ is given. The length of chord is 7 cm. So into 7 here. Right. So here we'll get 3.5 cm. The length of PA is 3.5 cm. So how we are going to do this? First, we are going to read the question carefully. Then see what's given. Then what is asked us to solve. That also we are going to write. So the second question is here. Radius of a circle with center O is 10 cm. See here, radius is given. The measure of radius is given as 10 cm. And find the length of the chord if the chord is at a distance of 6 cm from the center. Radius of the circle is given, and what they have asked us to find? The length of the chord. If the chord is at a distance of 6 cm, the distance of the chord from the center of the circle is given as 6 cm and the radius is given as 10 cm. We have to find the length of the chord. So here O is the center of the circle, AB is the chord, OP is the perpendicular drawn from the center of the circle on the chord AB. Radius of the circle, the measure of the radius of the circle they have given as 10 cm, and the distance of the chord from the center of the circle they have given it as 6 cm. What we have to find? We have to find the length of AB here. So the distance of the chord from the center of the circle is the length of the chord
So AB is the chord of the circle. We have to write the given first, that AB is the chord of the circle and O is the center of the circle and OP is the perpendicular. O is the center of the circle and OP is the perpendicular line drawn to on AB. OP segment, OP is perpendicular to segment, is called AB. So radius of the circle they have given. Radius of the circle, how much they have given? OB, that is radius is OB here. Radius of the circle they have given as 10 centimeter. That will write radius. What is the radius? OB is the radius. So how much it is given? 10 centimeter. Then length of OP they have given. OP, that is 6 centimeter. Here triangle OPB is a right angle triangle. Okay, here triangle OPB is a right angle triangle. According to the Pythagoras theorem, now we have the hypotenuse, we have the side here. We need to find the length of PB here. If we get the length of PB, then we can double it so that we'll get the length of AB. So according to the Pythagoras theorem, according to Pythagoras theorem, length of OP square, length of OP square plus PB square is equal to the length of OB square. So here I'll write length of OP square plus length of PB square is equal to the length of OB square. So the length of OP is 6 centimeter. So this will be 6 square plus length of PB. We have to find this the length of PB. We have the length of OB here. So we don't know the length of PB. We'll keep it as it is here. That we have to find still. So the length of OB is 10 square. Length of PB we have to find. So length of PB square will keep here as it is. 10 square plus 6 square shifted to RHS side becomes minus 6 square. So this is in the form of A square minus B square. So we can write in the form of A plus B, A minus B. Here A is 10 and B is 6. So we can write 10 plus 6, 10 minus 6, 10 plus 6 is 16 into 10 minus 6 is 4. So 16 fours are 64. So the length of PB square will get as 64. We need to find the length of PB. So length of PB is equal to under root 64. Length of PB is under root 64 is, that is 8. So it is asked in the centimeter. So it is centimeter.
So we have got the length of PB. Okay, half length we have got, half. We need to find the length of chord here of the AB. We got the length of PB. If we double the length of PB, we will get the length of AB. So we know that the perpendicular drawn from the center of the circle to the chord bisects the chord. Here it is bisecting the chord and making the two equal parts here. So if you want to find the length of AB, we have to double now this the length of PB. Therefore, length of AB we have to find, that is 2 into length of PB. 2 remains as it is. The length of PB is 8. So 2 8s are 16. So the length of AB is 16 centimeter. The length of chord AB is 16 centimeter. How we did? First we wrote the given, whatever it is given, that we'll write first. When we write all the given, we'll get the idea what to find here. So by using the Pythagoras theorem, we solved this. So here we got the length of the AB chord as 16 centimeter. So one more question. Here, in a circle with center P, chord AB is drawn of length 13 centimeter. In the circle with chord center P, chord AB is drawn of length 13 centimeter. Segment PQ is perpendicular to the chord AB. We have to find the length of QB. See here, we have to find the length of QB. This length we have to find, this measure we have to find here. So in this circle, P is the center of the circle, AB is the chord here drawn, and PQ is a perpendicular line drawn on the chord AB. So first we'll write this. PQ is perpendicular to the chord AB. AB is the chord. Chord of circle. O is the center of, P is the center of circle here. And OP is perpendicular drawn to AB. In the question, what is given? In a circle with center P, chord AB is drawn of length 13 centimeter. The length of the chord AB is given. The measure of the AB they have given as 13 centimeter. Okay, they have asked us to find the length of QB. Length of QB we have to find here. So again, we know that the perpendicular line drawn from the center of the circle on the chord AB bisects the chord AB here and makes the two equal parts. So the length of QB is equal to what? It is equal to the, as QB is half the length of AB here. So this is half the length of AB, half. The length of AB is 13. So this will get us 6.5 centimeter. Okay. So the length of QB is here 6.5 centimeter. So moving for the next question. Radius of a circle with center O is 25 centimeter. Radius they have given. Radius of a circle with center O is 25 centimeter. Find the distance of the chord from the center if the length of the chord is 48 centimeter. Length of the chord they have given, radius they have given, and they have asked us to find the distance of the chord
from the center, this distance. This is the chord. This is the center of the circle. Here O is the center of the circle and CD is the chord drawn here. So OD is the radius, which is given as 25 centimeter, and the length of chord CD is given, that is 48 centimeter. And what we have to find? The length of OP here. We need to find the length of OP. So first let us write that CD is the chord of the circle. CD is the chord. OP is the perpendicular line drawn. OP segment. OP is perpendicular to the segment or to the chord CD, and OD is the radius. Here O is the center of the circle. OD is the radius. Radius of the circle. So the measure of CD, they have given as 48 centimeter, and the radius they have given, that is OD, radius is equal to OD is equal to 25 centimeter. We have to find the measure of OP. What we have to find? We have to find the measure of or the length of OP, that is the distance of the chord from the center of the circle. This we have to find, that is OP. We have to find the measure of OP here. So the measure of OP, so length of PD, here the length of PD is, if we want to find the length of PD here first, what we have to do, as it is half the length of CD. So first let us find that. CD, how much it is? 48. 2 ones are 2 and 4 are. Okay, so we'll get length of PD as 24 centimeter. So if we take the triangle OPD, the measure of the angle P will be 90 degree here. If I take the triangle OPD, here the measure of the angle P will be 90 degree. So by using the Pythagoras theorem, we can write, by using Pythagoras theorem, that is OD. OD square is equal to OP square plus PD square. OD square is equal to OP square plus PD square. Here OD is the hypotenuse. Okay, so OD square is equal to OP square plus PD square. So OD, how much it is? How much OD, the radius of the circle? It is 25 here. OD, the radius. OD or the hypotenuse, we can say it is 25 centimeter. So we'll write here 25 square is equal to OP, how much it is? OP we have to find. Okay, so OP remains as it is here. Length of OP plus PD, how much it is? PD, here we have found PD, the length of PD is 24 centimeter. So 25 square is 625. OP square remains as it is plus 24 square is 576. So I want to find OP square. So 625 minus 576, how much we'll get? We'll get 49. So OP square is equal to, we'll get here as
49. We need to find OP. So this OP is equal to under root 49. 49. So therefore OP is 7. The under root 49 is 7 here. So the length of this chord, the length of the chord CD from the center of the circle is 7 centimeter. Okay, so how we have done this? First, the radius was given and the length of the chord was given. CD, the length of the CD was given. In that, we found the length of the PD by taking only the half part and by taking the triangle OPD and by applying the formula, by applying the Pythagoras theorem, we did find the length of OP, which is 7 centimeter. So overall, what we have studied today, we have studied that the property, a perpendicular drawn from the center of the circle on its chord bisects the chord. One more property or the theorem we can say we have learned that the segment joining the center of the circle and the midpoint of its chord is perpendicular to the chord. And four questions we have solved. So here how we are going to find. First, whenever you solve the questions, you'll write the given. Then you'll write what to be found here. Then you'll apply the proper method and you'll solve. So we'll stop here, and the remaining whatever the practice set 6.1 is there. So today we have solved only the basic questions required for the practice set 6.1. So the remaining questions of the 6.1, the first question will solve tomorrow in the next class. So we'll stop here. Thank you. Sneha ma'am? Yes, ma'am. Should I stop? It's 9:39. Yes, yes.